महादेवी माधवरी नावाची एक हत्तीण जी कोल्हापूरमध्ये मागच्या 33 वर्षापासून स्थित होती आणि अचानक असं काही घडतं की तिला अचानक तिची मेडिकल कंडिशन ठीक राहत नाही किंवा तिला मानसिक त्रास होतो. अशा गोष्टी का घडतात? मला याची एक शक्यता वाटते की पडद्यामागं काहीतरी वेगळं घडत आहे का, किंवा पडद्यामागं कोणीतरी हा खेळ खेळत आहे का, किंवा जो कोर्टाचा निर्णय असेल, कोर्टाला कसं काय प्राण्यांच्या भावना कळायला लागल्या किंवा मेडिकल कंडिशन आत्ताच कसं काय समजायला लागले. मागच्या 33 वर्षापासून कोर्टालाही कधी आठवण झाली नाही किंवा सरकारलाही आठवण झाली नाही, पण अचानक असं काहीतरी घडलं की तिला डायरेक्ट इथून शिफ्ट करून गुजरातमध्ये नेण्यात आलं. तिथं जे वंतारा म्हणून प्राणी संग्रहालय निर्माण होते त्या ठिकाणी तिला शिफ्ट करण्यात आलं. त्याच्यापेक्षा बेटर असतं की महाराष्ट्रामध्येच कुठेतरी नवीन प्राणी संग्रहालय केलं असतं, किंवा त्या ज्या गावामध्ये महादेवी माधुरी हत्तीण राहत होती त्या गावामध्ये का नाही स्थित करण्यात आलं. तिथे तुम्ही प्राणी संग्रहालय किंवा तसं वातावरण तयार करायला पाहिजे होतं जसं की वंतारामध्ये बनत आहे. या गोष्टी का नाही झाल्या, किंवा पैसा सत्ता किंवा सिस्टीम काम करतात त्यामुळे जनता किंवा लोक प्राणी हरतात का, किंवा हरवले जातात का, किंवा त्यांच्या भावना दुखवल्या जातात का, त्याच्यावरती एक विचार करायला पाहिजे. पण तुमचं काय मत आहे हे तुम्ही कमेंटमध्ये सुद्धा सांगू शकता आणि हा व्हिडिओ नक्की शेअर